गोष्ट लग्नानंतरची भाग 2. श्रीधरराव आरोहीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले. अंकिताच्या आईने तिला छान काठाची साडी नेसवली. हलकासा मेकअप केला. त्यांनी मुद्दाम कोणी तिला ओळखू नये म्हणून तिचा चेहरा मंडोळ्यांनी झाकला होता. त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं. पण पोरगी गेली ती गेली, आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या आपण आपल्या मनावर दगड ठेवून आरोहीला तयार करत होत्या. भाग 1 वरून आता पुढे. थोड्या वेळाने आरोहीची आई आणि तिचा छोटा भाऊ अक्षय दोघे पण तिथे हजर झाले. आरोही आई दिसताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागले. आरू बाळा, रडू नकोस. तू चांगलंच काम करत आहेस, एवढंच ध्यानात ठेव, तिची आई तिची समजूत काढत म्हणाली. अगं पण आई, इतरांना मदत करताना आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही ना? ती झाले का आरोहीच्या आधीच लग्नाचा मुहूर्त टळून गेला आहे. तिकडे गुरुजींची पण कुरबुर चालली. अंकिताचे काका आत येत म्हणाले, हो हो झालंय, चल ग आरोही. अंकिताची आई पुढे होऊन म्हणाली. आरोही आणि अंकिताच्या दोघांच्या पण कॉमन फ्रेंड लग्नाला आल्या होत्या. आरोही त्यांच्या सोबतच लग्न मंडपाच्या दिशेने जात होती. तिनं एक वेळ सर्वत्र आपली नजर फिरवली. पाहुण्यांनी हॉल भरून गेला होता. तिला एवढी माणसं पाहून तिनं घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटत होतं. खरं आहे, मी जर नाही म्हणाले असते तर दोन्ही कुटुंबाची भरत्या मंडपात खूप मोठी बदनामी झाली असती. पण हा विचार अंकिताच्या मनाला एकदाही शिवला नसेल का? ती का अशी वागली असेल? तिने आम्हा मैत्रिणींना पण कधी काहीच मनातलं सांगितलं नव्हतं. ती कुठे गेली असेल आणि कोणासोबत गेली असेल? आरोहीला खूप प्रश्न पडले होते, पण त्यावर विचार करायची ही वेळ नव्हती. हॉलच्या मधोमध लग्न मंडप होता. थोड्याच वेळात तिचं लग्न मंडपात प्रवेश केला. तिने अलगद आपला उजवा पाय पुढे टाकून पाटावर उभी राहिली. अंतरपाटाच्या पलीकडे अर्णव उभा होता. गुरुजी पण बराच वेळ झाला ताटकळले होते, त्यामुळे त्यांनी लगेच मंगल अष्टका म्हणायला सुरुवात केली. गुरुजींनी घाईघाईतच मंगल अष्टका म्हटलं. शुभलग्न सावधान म्हणून एकदाच्या वधू-वराच्या डोक्यावर अक्षता पडल्या. वधू-वराच्या एकमेकांना पुष्पहार घालून एकमेकांचा स्वीकार करावा म्हणत गुरुजींनी अंतरपाट बाजूला केला. आरोही अर्णव एकमेकांना हार घालण्यासाठी पुढे झाले. तितक्यातच एकमेकांची नजरानजर झाली आणि दोघे पण एकमेकांकडे पाहून तू म्हणून जोरात ओरडले. तसे आजूबाजूला उभी असलेले मित्र मैत्रिणी आणि इतर मंडळी दोघांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत होते. आता यांना काय झालं भूत पाहिल्यासारखं? दोघे पण का ओरडले? गुरुजी कसनुशा नजरेने दोघांकडे पाहत होते, पण त्यांना वेळ होत होता म्हणून ते काही बोललेच नाहीत. अरे देवा, ज्या मूर्ख मुलाचं तोंड बघायची पण इच्छा नव्हती तोच आज माझ्या पुढे माझा नवरा म्हणून माझ्या नशिबात आणला. का रे देवा, माझी अशी परीक्षा घेतलीस तू? मी तर चांगलंच काम करायला निघाले होते ना. कुठे दुर्बुद्धी सुचली आणि मी आज अंकिताच्या लग्नाला आले ते आले आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझंच लग्न झाले. कृष्णा, आता इथून पुढे अजून काय काय आणि कसले दिवस दाखवणार आहेस तुलाच माहिती. आरोही मनातच विचार करत म्हणत होती. इकडे अर्णवच्या मनात पण हेच विचार चालू होते. देवा, या मायेसोबत आयुष्य काढण्यापेक्षा मी कुवारा राहणं पसंत केलं असतं रे. तो वर पाहून मनातच बोलत होता. वेट तो मनाशीच विचार करत, पण अंकिता कुठे गेली आणि तिच्या जागेवर ही महामाया सुडेल इथे कशी? अर्णव विचारात पडला. त्याची नजर आता बाबांना शोधत होती, पण बाबा कुठे दिसलेच नाहीत. पण हे तर सत्य आहे ना की या महामायेशी माझं लग्न आहे. ही आता त्या दिवशी सारखी रोज माझ्याशी भांडणार म्हटल्यावर माझ्या आयुष्याची तर वाटच लागली. विचार करता करता त्याला त्या दिवसाचे भांडण आठवलं. फ्लॅशबॅक. आरोही आणि तिची मैत्रीण पूर्वी कॉलेजवरून आरोहीच्या स्कूटीवरनं घरी निघाल्या होत्या. पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी भरलं होतं. ती कशीबशी खड्डे वाचवत आपली स्कूटी पुढे घेत होती. इतक्यात भरधाव वेगात पाठीमागून एक फोर व्हीलर आली आणि तिच्या अंगावर खड्ड्यातलं पाणी उडालं आणि तिच्या गाडीला थोडासा त्या गाडीचा धक्का पण लागला आणि त्यामुळे गाडी स्लिप होता होता तिने कशीबशी सावरली. ती आता रागाने लाल झाली होती. ए हिरो, तुझे काय डोळे फुटले आहेत का? तू गाडी चालवतोयस का हवाई जहाज? ती पाठीमागून मोठ्याने ओरडली. तोवर तो पण आपली गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून तिची माफी मागण्यासाठी तिच्या दिशेने येत होता. डोळ्यावर गॉगल, केस, जेल लावून मस्त सेट केलेले तो ऑफिसमधून आला होता, त्यामुळे फॉर्मल ड्रेसवरच होता. 6 फूट उंची, रंगाने गोरा, सरळ टोकदार नाक. तो तिच्या पुढे येऊन सॉरी बोलणारच इतक्यात ती सुरू झाली.
काय रे, तुझे डोळे फुटलेत का रे? मी म्हणते गाडी चालवता येत नाही तर मग उगाचच कशाला हिरोगिरी करत फिरायचं. बापाच्या जीवावर माज करायची. गाडी बापाची आहे, पण रस्ता आपल्या बापाचा नाही हे सुद्धा काही मूर्खांना. आता मात्र आपल्या हिरोला राग आला. तो तिची माफी मागायला आला होता, पण तिची बडबड ऐकून तो पण तापला. हे बापाच्या पैशावर काय ग काय? आणि मी म्हणतो केली मी हिरोगिरी तरी माझ्या बापाच्या पैशावर करतोय ना. तुझ्या बापाच्या पैशावर तर नाही ना. तो पण तिला खुन्नस देत म्हणाला. हे ऐकून आरोहीला अजूनच राग आला. तुझ्या बापाच्या पैशावर करतोय ना, तर घरी जाऊन करायची हिरोगिरी. ते रस्त्यावर कशाला करत फिरतोयस? आता दोघांची चांगलीच खडाजंगी जुंपली होती. पूर्वी आरोहीला शांत करत म्हणाले, आरू चल बास ना आता. बास काय बास? एकतर याची चूक आहे ते आहे. सॉरी बोलायचं सोडून भांडायलाच सुटला हा. तर त्याला काय वाटतं तो भांडतोय म्हणून मी काय गप्प बसेन का? याला त्याच्या आईवडिलांनी साधे मॅनर्स पण शिकवले नाहीत की आपली चूक असल्यावर माफी मागावी म्हणून. आरोही रागाने लाल झाली होती. तोंड सांभाळून बोल. आईवडिलांचं नाव आपल्यामध्ये आणू नकोस. आणि मी तुला सॉरी बोलायलाच आलो होतो. पण तुझ्यासारख्या चुटेतल्या तर एखाद्या वेडाचंच सॉरी बोलेल. चटकीन कुठली? अर्णव तिच्याकडे रागात पाहत बोलला. चटकीन कोणाला बोलतोयस? नीट बोलायचं समजलं का? ती त्याच्या पुढे बोट नाचवत म्हणाली, आला मोठा शहाणा. तुझ्या या शहाणपणा घरी दाखवायचा, कळलं ना? सनकी कुठला? आरोही शांत बसायला तयार नव्हती. बराच वेळ दोघे एकमेकांशी वाद घालत होते. आज भेटलीस, परत आयुष्यात कुठे चुकून पण माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, नाहीतर काय होईल तुझं ते ती वेळ ठरवेल. तो रागाने लाल झाला होता. तिला खुन्नस देत ही बोलून तो आपल्या गाडीकडे जायला निघाला. मला पण हेच म्हणायचं आहे. इथं भेटलास तिथे भेटलास, वर भेटू नकोस. ती त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात पाठीमागून बोलत होती. तरीही अशी झाली होती यांची पहिली भेट. आणि महत्त्वाचं म्हणजे या भांडणाला फक्त 8च दिवस उलटून गेलते. म्हणजे अजून हे भांडण ताजंच आहे. दोघांनी पण एकमेकांचा उद्धार केलेला आणि ते शब्द अजूनही दोघांच्या डोक्यात तसेच आहेत. आता काय होईल या दोघांचे ते येणारी वेळच ठरवेल. दोघे फार अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. गुरुजींनी तिच्या साडीचा पदराची आणि अर्णवच्या उपरण्याची गाठ बांधली. देवा, अशी कशी रे तू माझी या महामायेसोबत गाठ बांधलीस? तो मनात म्हणाला. तेवढ्यात गुरुजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले, चला उठा. तुम्हा दोघांना एकमेकांना 7 जन्म साथ द्यायची वचन देत सप्तपदी चालायची आहे. देवा, 7 पाऊल चालू शकणार नाही मी याच्यासोबत आणि 7 जन्म देण्याचं वचन? काय चाललंय हे माझ्या आयुष्यात? परमेश्वरा वाचव रे यातून मला, ती मनातच बडबडत होती. गुरुजींनी तिचा हात त्याच्या हातात दिला. तेवढ्यात दोघांचे पुन्हा नजरानजर झाले. आरोही रागाने लाल होऊन त्याच्याकडे पाहत होती. मेलो रे तेव्हा, चुडेल कशी पाहते. मला तर वाटतंय की ती आज मला तिच्या नजरेने जाळून टाकेल. तो कसनसू तोंड करत मनातच बोलत होता. अर्णव पुढे आणि आरोही मागे मनातून आपापल्या नशिबाला कोसत सप्तपदी चालत होती. 7 फेऱ्या झाल्यावर गुरुजींनी पूजा करून मंगळसूत्र अर्णवच्या हातात दिलं. ते त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाले, मी आता जे बोलेन तसं तुम्ही तुमच्या मनात बोलून नववधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालायचं आहे. गुरुजींनी मंत्र बोलायला सुरुवात केली. गुरुजी तर श्लोक म्हणाले, पण माहीत नाही अर्णव मनातून काय बोलत होता. आरोही तर स्तब्ध झाली होती. आजपासून तुम्ही दोघी विधिवत एकमेकांचे जीवनसाथी झाला आहात. सुखदुःखात एकमेकांची साथ सोडायची नाही. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करा. गुरुजी दोघांना आशीर्वाद देत म्हणाले, यांच्यासोबत आणि सुखी संसार. आरोही तोंड वाकडं करत मनातच म्हणाली, इकडे अर्णव पण हिचा आणि माझा सुखी संसार नाही तर दुःखी संसार म्हणावा लागेल. तो पण मनातूनच बोलत होता. पण त्याआधी 7 आधी बाबांना भेटावं लागेल. दोघे पण मनात नसताना नातेवाईकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होते. शेवटी ते दोघे अर्णवच्या आईबाबांजवळ येऊन पोचले. अर्णवची आई आणि नववधूला पाहून आश्चर्यचकित झाले. आरोहीचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न पडले. दोघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. तो बाबांकडे पाहत त्यांना म्हणाला, अहो, ही कोण मुलगी? ही अंकिता नाही? अर्णवची आई सुमित्रा श्रीधर रावांकडे पाहून हळूच आवाजात त्यांना विचारत होते.
हो, मी सर्व सांगतो, पण हे सर्व होऊ दे. घरी गेल्यावर पुन्हा दोघांना सर्व सांगतो. श्रीधरराव टेन्शनमध्ये म्हणाले. त्यांना आता अर्णवच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचं टेन्शन आलं होतं. ते हसतमुखाने सर्व पाहुण्यांना निरोप देत होते. विजयराव आणि अंकिताची आई तर लग्न लागले की लगेच घरी निघून गेले होते. आरोही तिच्या आईबाबांच्या पाया पडायला त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. अर्णवला पण ती जाईल तिकडे तिच्या मागं जावंच लागत होतं. कारण दोघांच्या पण मनात नसताना देवाने त्या दोघांची जन्मभरासाठी गाठ बांधलेली होती. ती आई-बाबांच्या पुढे नमस्कार करायला वाकली. तिच्यासोबत अर्णवने पण त्यांना नमस्कार केला. त्याला एकच प्रश्न पडला होता की ही कोण लोक आहेत आणि ही मुलगी यांच्या का पाया पडत आहे? तसे तर त्यांच्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते. पण आता बाबांशी बोलत्या खेरीज कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळणार नव्हतं हे तर त्याला माहीत होतं. दोघांची गाठ बांधली होती, त्यामुळे दोघं नुसते एकमेकांना खेचत होते. म्हणजे तिला जिकडे जायचं असेल तिकडे ती त्याला खेचून घेऊन जात होती, तर तो पण त्याला जायचं असेल त्या दिशेला तिला खेचत होता. एक एक करून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घराच्या वाटेला लागली. आता तिथे आरोहीच्या आणि अर्णवच्या घरचेच लोक होते. तिचे आई-बाबा श्रीधररावांकडे पाहत म्हणाले, साहेब सांभाळून घ्या आमच्या पोरीला. अजून ती लहान आहे. तिचं काही चुकलं तर मोठ्या मनाने तिला माफ करा. तिचे बाबा हात जोडत म्हणाले, तुम्ही आधी हे साहेब वगैरे बोलणं बंद करा. आता आपण एकमेकांचे व्याही झालो आहोत. आणि तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका. खरं तर हात जोडून मी तुमचे आभार मानायला हवेत. कारण आज तुम्ही आणि तुमच्या मुलीने मला खूप मोठ्या बदनामीपासून वाचवत आहात. आरोहीची काळजी तर तुम्ही सोडूनच द्या. ती आजपासून तुमची नाही तर माझी मुलगी आहे. श्रीधरराव त्यांच्या हातात घेत म्हणाले. सुमित्रा तर हे सर्व डोळे मोठे करून ऐकत होती. यांचं हे काय चालू आहे? बदनामी वगैरे. श्रीधररावांच्या बोलण्याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. अर्णवची पण हीच अवस्था होती. बाबा काय बोलताय हे त्याला पण काहीच समजत नव्हतं. पण मगापासून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती, ती म्हणजे की या महामायेचं नाव आरोही आहे आणि ही हिचे आई-बाबा आहेत. आणि त्यांनी बाबांना बदनाम होण्यापासून वाचवलं म्हणजे अंकिताने नक्की काय केलं आणि अंकिता कुठे आहे? त्याला याचं संभाषण ऐकून तर आणखीनच प्रश्न पडले होते. तिचे आई-बाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. ती पण आईच्या गळ्यात पडून रडत होती. आरू आता तू घाबरू नकोस. तुला ही तुझी सासू आईप्रमाणे माया लावेल. श्रीधरराव सुमित्राकडे इशारा करत म्हणाले. ते सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन जायला निघाले. श्रीधररावांनी ड्रायव्हरला बोलवून त्याला आरोहीच्या आई-बाबा आणि भावाला गाडीने घरी सोडायला सांगितलं. आरोही पुन्हा एकदा आपल्या आई-बाबांना भावाला बिलगली. अश्रूपूर्ण नेत्रांनी ती तिघांच्या पण चेहऱ्याकडे पाहत होती. आई बाबांनी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. या दोघांसाठी फुलांनी सजवलेली गाडी घेऊन ड्रायव्हर हॉलच्या दाराशी उभा होता. इकडे सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरच हजार प्रश्न पडले होते. त्यांना कोणाला निरोप द्यावा आणि कोणाला काय बोलावं हेच कळत नव्हते. चला आता तुम्ही दोघे पण गाडीत बसा. आम्ही पण तुमच्या पाठीमागूनच येतोय. श्रीधरराव अर्णव आरोहीच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले. अर्णव बाबा मला तुमच्याशी बोलायचे. हो बोलू, पण त्याआधी घरी चल. तुझ्या आईला पण तुझ्यासारखे प्रश्नच पडले आहेत. घरी गेल्यानंतर दोघांच्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. श्रीधरराव त्याला समजावत म्हणाले. दोघे पण गाडीच्या दिशेने गेले. आरोहीला तर सर्व माहीत होतं, पण अर्णव मात्र सर्व गोष्टीपासून अभिन्न होता. तो विचार करत करतच गाडीत बसला. ती पण त्याच्या बाजूलाच बसली. पण दोघांमध्ये अंतर राखून ती बसली. अर्णवने नजर वर करून आरोहीकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. त्याला तिची दया आली होती. तो तिच्याकडे पाहत होता. एवढ्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. लगेच तिने त्याच्याकडे रागात पाहिलं. नाही, ही महामाया कधी सुधारणार नाही. काय होणार यापुढे माझं त्या परमेश्वरालाच माहिती. देवा आता तूच वाचव रे या महामायेपासून, तो मनातच विचार करत म्हणाला. देवा माझं आणि याचं उभ्या जन्मात पटणार नाही. देवा तुला माझी थोडी पण दया नाही का रे आली? देवाला बोलून आता काय फायदा? मीच तर लग्नासाठी हो म्हणाले.
मला जर माहीत असतं नवरदेव हा आहे तर मी या जन्मात याच्याशी लग्नाला तयार झाले नसते. मला तर एवढी पण बुद्धी आली नाही की किमान होणाऱ्या नवऱ्याला एकदा फोटो तरी बघावा. माझी मती कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे. आता भोग आरोही कर्माचे फळ, ती मनातून स्वतःला कोसत होती. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. ती काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि अर्णव कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमधली बांधलेली गाठ सुटते याची वाट पाहत होता. कसा वाटला आजचा भाग 2? कमेंट करून नक्की सांगा. आपले अभिप्राय वाचून नवीन भाग टाकायला हुरूप येते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.